बुलढाणा जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई आहे। सध्या बुलढाणा जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर तब्बल 31 ठिकाणी या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। आपण बघू शकतो की जळगाव जामोद तालुक्यातलं हा शेगाव मधलं हे गाव आहे आणि या ठिकाणी रस्त्यावरती या जो लिकेज वाल आहे त्या लिकेज वाल वरून या ठिकाणी ग्रामस्थ पाणी भरताना आपल्याला दिसतात। एकंदरीत पाहिलं तर पाण्याची परिस्थिती ही भीषण आहे। ठिकठिकाणी सध्या पाण्याची परिस्थिती भीषण असल्यामुळं अनेकांना या ठिकाणी कामधंदा सोडून विहिरीवर पाणी आणायला जावं लागतं, खासगी विहिरीवरून पाणी आणावं लागतं। मात्र शासकीय नळ योजनेद्वारे या ठिकाणी पाणी मिळत नाही, त्यामुळे ग्रामस्थ वनवन भटकताना या ठिकाणी दिसतात। आपल्यासोबत काही नागरिक आहेत जे सकाळपासून या ठिकाणी पाणी भरण्यासाठी आलेले आहेत आणि दिवसभर या ठिकाणी पाणी भरतात। काका, काय नेमकी परिस्थिती तुमच्या गावची? पाणी मिळतं का तुम्हाला? नाही, पाणी नाही मिळत आमच्या। कधी येतं साधारण? नळ आहेत का तुमच्या गावात? नळ नाही आहे, असं लिकेज वाल्यावर पाणी भरावं लागते। बरं, या संदर्भात काही शासनाकडे काही मागणी केली? मागणी केली आहे पण पाणी काही अजून आम्हाला मिळालं नाही। काय वाटतं की कधीपासून पाणी येतं किंवा नाही येत? काय पूर्वी आम्हाला येवलखेडवरून पाणी यायचं, आता हे वारीचं पाणी म्हणून शेगावला जाते, लिकेज वालमधून आम्ही पाणी भरतो। पण 140 गावची जे पाणी पुरवठा योजना आहे आतापर्यंत आमच्या गावात आलेली नाही। फक्त त्याच्यावर ते घोडे उडवणं चालू आहेत, बाकी विषय काहीच नाही। नक्कीच जे जळगाव जामोद तालुक्यासाठी 140 गाव पाणी पुरवठा योजना जी मंजूर झाली होती आणि दावा करण्यात आला होता की संपूर्ण मतदारसंघामध्ये वारीचं पाणी मिळतं, मात्र परिस्थिती पाहिली तर नागरिकांच्या तोंडूनच आपण या ठिकाणी ऐकलेली आहे। वारीचं पाणी काही भागामध्ये आलं, मात्र अनेक गावामध्ये अद्यापही वारीचं पाणी या ठिकाणी पोहोचले नाही। त्यामुळं पाण्याच्या झळा आहेत, म्हणजे भीषण पाणी टंचाईचा सामना या ठिकाणी इथल्या या जळगाव जामोद मतदारसंघातल्या नागरिकांना या ठिकाणी करावा लागतोय आणि दिवसभर या लिकेज वालवरून पाणी त्यांना या ठिकाणी भरावं लागतंय। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा।